EVM सिस्टीममध्ये सर्वात महत्त्वाची जर सिस्टीम कोणती असेल तर CU आहे. यालाच कंट्रोल युनिट असं देखील म्हणतात आणि मराठीमध्ये याला नियंत्रण कक्ष असं देखील म्हणतात. याच्यामध्ये मुख्य 3 सेक्शन आहेत. एक आहे डिस्प्ले सेक्शन, एक आहे पॉवर सेक्शन आणि एक आहे रिझल्ट सेक्शन. हे 3 सेक्शन अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि या 3 सेक्शनमध्ये एक रिझल्ट सेक्शनमध्ये सर्वात महत्त्वाचं जे सेक्शन आहे त्यामध्ये रिझल्ट, प्रिंट, क्लिअर आणि क्लोज हे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे 3 सेक्शन आहेत. याच्यामध्ये आपल्याला या 2 सेक्शनच्या नंतर पॉवर सेक्शन म्हणजे बॅटरी. याच्यामध्ये आपली याच्यामध्ये चालणारी बॅटरी आहे. बॅटरीच्या नंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपण जे काय रिझल्ट पाहणार आहोत तर याच्यावर सगळ्या डिस्प्लेवर संपूर्ण माहिती येते. डेट, पोलिंग डे याची सगळी माहिती आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर टोटल बटन. याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस दर 2 तासाला जी माहिती देतो त्याच्यामध्ये आपल्याला टोटल बटनद्वारे माहिती कळते की किती मतदान झालं आहे, किती झालं, पुरुष किती, स्त्री किती याची सगळी माहिती आपल्याला इथं काढता येते. त्यानंतर बॅलेट युनिट, याला बॅलेट. याच्यामध्ये बॅलेट बटन, या बॅलेट बटनद्वारे आपण प्रत्येक बटन दाबून प्रत्येक मतदाराचं मतदान घेऊ शकतो. त्याच्यानंतर हे अत्यंत महत्त्वाची सिस्टीम आहे व्हीव्हीपॅट. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅटरी सेक्शन. याच्यामध्ये या ठिकाणी बॅटरी असते. याच्यानंतर बॅटरीच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं जर असेल तर हा नॉब आहे. हा जेव्हा कार्यरत करायचा आहे त्यावेळेस आपल्याला व्हर्टिकल म्हणजेच उभा करावा लागतो आणि ज्यावेळेस आपल्याला ट्रान्सफर मोड म्हणजे ज्याचं काम बंद होईल तेव्हा आपल्याला हा नॉब आडवा करावा लागतो या प्रकारे. आणि ज्यावेळेस आपल्याला कार्यरत करायचं आहे किंवा मतदानाची सुरुवात करायची त्यावेळेस आपल्याला हा नॉब वर करायचा आहे म्हणजेच व्हर्टिकल करायचा आहे. मताची नोंद केल्यानंतर 7 सेकंदाच्या आतमध्ये आपण ज्या व्यक्तीला मतदान केलं आहे किंवा ज्या उमेदवाराला मतदान केलं आहे त्याची चिठ्ठी आपल्याला 7 सेकंदाच्या दरम्यान दिसेल या डिस्प्लेवर. हे डिस्प्ले सेक्शन त्यांचं. सदर युनिटला बॅलेट युनिट असे म्हणतात. बॅलेट युनिटला मराठीत मतदान विभाग असेही म्हणतात. आणि या बॅलेट युनिटवर अशा प्रकारे 16 बटन्स असतात आणि त्याच बाजूला 16 सेन्सर असतात, 16 लाईट असतात. त्यानंतर ज्यावेळेस आपण मतदान रजिस्टर करण्यासाठी घेतो त्यावेळेस हा रेडी लॅम्प लागलेला असतो. कंट्रोल युनिटवरून जे बॅलेट दिल्यानंतर हा हिरवा रेडी लॅम्प लागतो. इथे हा थंबनेल स्विच असतो. आपल्याला एकापेक्षा जास्त बॅलेट जर वापरायचे झाले तर त्याचा नंबर सेट करून 1, 2, 3, 4 अशा प्रकारे आपल्याला ठेवता येईल. आणि इथे बॅलेट युनिटवर प्रत्येक उमेदवाराचं नाव, क्रमांक, नाव आणि त्याची निशाणी लावलेली असते. मतपत्रिका इथे लावलेली असते. मतपत्रिका आणि बटन्स एका सिरीजमधल्या असतात. जे उमेदवारासमोरील बटन आहे ज्यावेळेस रेडी लॅम्प ऑन असेल त्यावेळेस मतदार येऊन अशा प्रकारे बटन दाबून मतदान रजिस्टर नोंद होईल, उमेदवाराला ते मत होईल. आणि त्याच्यानंतर यामध्ये हा नोटा सर्वात शेवटचं जे बटन आहे ते नोटाचं बटन असते. नोटा हा मतपत्रिकेमध्ये सर्वात शेवटचं बटन असते. त्याला दाबून समजा कोणालाही मतदान करायचं नसल्यास याच्यावर नोटा बटन दाबून आपल्याला करता येईल. EVM मशीनची जोडणी व्यवस्थित केल्यास आपल्याला मतदान करताना सुलभ जाईल. त्यामुळे व्यवस्थित जोडणी करायला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला मतदान यंत्र मतदानासाठी तयार करायचं असते त्यावेळेस आपल्याला बॅलेट युनिटचं कनेक्टर हे व्हीव्हीपॅटच्या पाठीमागच्या बाजूला जोडायचं असते. त्यावेळेस हे जे कनेक्टर असते बॅलेट युनिटचं जे कनेक्टर असते त्यामध्ये पिन्स असतात. ते कनेक्टर त्यामध्ये एक लाल पट्टी आणि एक काळी पट्टी असते. आपल्याला या व्हीव्हीपॅटवरील तशा लाल पट्टीलाच लाल पट्टी अनुसरून आपल्याला फक्त हे पुश करायचं. लावताना फक्त आपल्याला पुश करायचं आहे, काढताना मात्र दाबून काढायचं आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला आवाज आल्यानंतर याला आपण व्यवस्थित जोडलं आहे असं गृहीत धरू. त्यानंतर व्हीव्हीपॅटचं कनेक्टर जे आहे ते कनेक्टर व्हीव्हीपॅटचं जे कनेक्टर आहे हे आपल्याला कंट्रोल युनिटला जोडायचं आहे. त्याच प्रकारे जोडायचं आहे.
ज्याप्रमाणे आपण आधीचं कनेक्टर जोडलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला बॅलेट युनिटपासून तर कंट्रोल युनिटपर्यंत अशी जोडणी करायची आहे. काही मतदारसंघामध्ये आपल्याला बॅलेट युनिट 2 किंवा 3 असण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेस आपल्याला बॅलेट युनिटची जोडणी कशी करावी हे माहीत असणं गरजेचं आहे. तर बॅलेट युनिटचं जे कनेक्टर असते, समजा 2 बॅलेट आपल्याला जोडायचे, तर 2 नंबरचं घेऊ. तर 2 नंबर बॅलेट युनिटचं कनेक्टर हे 1 नंबरच्या पाठीमागच्या बाजूला जोडायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे हे लॉक असते, हा लॉक काढायचा आहे. त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित जोडायचं आहे. लाल पट्टीला लाल पट्टी लावला जाईल अशा प्रकारे पाहायचं आहे आणि जस्ट टच करून आपण हे अशा प्रकारे जोडणी करू शकतो. अशा प्रकारे जोडणी करायची आहे. आणि 2 नंबरचं बॅलेट युनिटचं कनेक्टर 1 नंबरच्या पाठीमागे लावायचं आहे आणि 1 नंबरच्या बॅलेट युनिटचं कनेक्टर हे व्ही पॅटला लावायचं. अशा प्रकारे आपल्याला 2 बॅलेट युनिट जोडता येतील. मापवाची प्रक्रिया संपल्यानंतर आपल्याला सीयूला शिलिंग करायचं आहे. तर सीयू शिलिंग करण्या अगोदर आपल्याला सीयू बंद करावा लागतो आणि बंद केल्याच्यानंतर शिलिंगची प्रक्रिया सुरुवात करायची आहे. त्यामध्ये शिलिंग करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे AB शील, म्हणजे ज्याला कागदी मोहरसुद्धा असं म्हणतात. आणि याच्यामध्ये हा एक नंबर आहे बीच्या वर, तो हा बीचा नंबर जो रेड कलरमध्ये आहे तो वर आला पाहिजे शिलिंग करते वेळेस. त्यासाठी हे शील अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे पेशल टॅग. हा पेशल टॅगसुद्धा आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर एक दोरा आणि त्याच्यानंतर आहे ॲड्रेस टॅग. या 4 गोष्टी आपल्याला लागणार आहेत. तर आपण सिलिंगची प्रक्रिया समोर पाहूया. सिलिंग करते वेळेस आपल्याला रॅक्टँगल फ्रेमला ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे कागदी मोहर टाकायची आहे की ते हा रेड जो नंबर आहे तो वर आला पाहिजे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण ए जो आहे ए सर्वप्रथम टाकायचा आहे रॅक्टँगल फ्रेममध्ये. हां, अशा प्रकारे टाकायचा. हा पिंक कलरवर आला पाहिजे आणि ग्रीन खाली आला पाहिजे याच्यामध्ये. आणि याला पुश करायचं. पुश केल्याच्यानंतर हा दोरा या ठिकाणी रॅक्टँगल फ्रेममधून ओवून घ्यायचा आहे. ओवून घेतल्याच्यानंतर 2 अगोदर गाठी मारून घ्यायच्या आहेत आणि 2 गाठी मारल्याच्यानंतर हा पेशल टॅग या ठिकाणी बांधायचा आहे. आणि 1 इंचावर आपल्याला पेशल टॅग बांधायच्या अगोदर 2 गाठी मारून घ्यायच्या आहेत. आणि हा पेशल टॅग या ठिकाणी बांधायचा आहे. आणि एक्स्ट्रा झालेला दोरा कापून घ्यायचा आहे. वर केंद्राध्यक्ष P1 P2 यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत व आपली विभेदक चिन्ह मारायचे आहे. तसेच या AB शीलवर सुद्धा PRO मतदान अधिकारी यांच्या सह्या घ्यायच्या आहेत आणि आपलं एजंटच्या सुद्धा सह्या घ्यायच्या आणि त्या ठिकाणी विभेदक चिन्हसुद्धा मारायचं आहे. त्यानंतर आपलं हे पेशल टॅग या ठिकाणी अशा ठिकाणी बसवायचं आहे की क्लोज बटन हे आपल्याला बरोबर दिसलं पाहिजे. त्याच्या ठिकाणी बरोबर आलं पाहिजे, पूर्ण दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर ही फ्रेम त्याला लाखेचं सील करावं. हां, त्याच्यानंतर लाखेचं सील करून टाकायचं आहे. त्यानंतर आता ती लाखेचं करून आपण त्यानंतर फ्रेम बंद करून घ्यायची बस. त्यानंतर जे आपली AB पट्टी शील आहे त्याच्यामध्ये ए अगोदर स्टिकर काढायचं, ए इथं चिटकून घ्यायचं आणि B असं वरतून आलं पाहिजे, हे असं चिटकून घ्यायचं. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपला हा सिरियल नंबर वर आला पाहिजे. केंद्राध्यक्ष, त्यानंतर आपल्या P1 P2 यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणी सील करून घ्यायचं आहे. आणि विभेदक चिन्हसुद्धा आपल्या केंद्राचं मारून घ्यायचं आहे. टॅग आहे आणि हा ॲड्रेस टॅग आपल्याला या शिवच्या इथं वर या ठिकाणी दोरा बांधून आणि लाखाच्या याने हे करून सील करून इथं अशा प्रकारे लावायचा आहे. किंवा ज्या ठिकाणी जागा व्यवस्थित असेल त्या ठिकाणी अशी हा ॲड्रेस टॅग लावून टाकायचा आहे.